बारामती विमान दुर्घटनेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी घेत असून नुकतीच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची देखील भेट घेतली आहे। मी CBI, DGCA आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे वेळ मागितली आहे, पण मी विरोधातील आमदार आहे, त्यामुळे कदाचित वेळ मिळत नसेल असं रोहित पवार यांनी म्हटले। दरम्यान जय पवारांवर देखील पत्रकार परिषद घेऊ नये म्हणून दबाव टाकण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। प्रफुल्ल पटेल स्वतः म्हणाले की अजित पवारांकडे शेवटची जी फाईल होती ती फाईल माझी होती। जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नये असं सांगण्यात आलं आहे। कुणी सांगितलं हे स्पष्ट नाही। भाजपनं सांगितलं की त्यांच्या पक्षाने माहीत नाही असं म्हणत जय पवार यांच्यावरही दबाव असल्याचं रोहित पवारांनी सुचवलंय। VK सिंगच्या मुलाच्या लग्नाला प्रफुल्ल पटेल होते, ते त्याची मदत करत आहेत का? सामान्य लोकांना हा विश्वासघात वाटतो। दादांबरोबर राहिलेला नेता लग्नाला उपस्थित होता, त्यांनीही विश्वासघात केला आहे। सिंगला वाचवलं नाही तर तो आपलं नाव सांगू शकेल अशी भीती काही जणांना असू शकेल असं म्हणत पुन्हा एकदा रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेलांना लक्ष्य केलंय। आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन अजित पवारांच्या अपघात तपासासंदर्भात चर्चा केली आहे। त्यानंतर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे। जेव्हा अपघात होतात तेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात। चौकशीचे आदेश काँग्रेसच्या काळात देखील दिले जात नव्हते, ते प्रोटोकॉल आहेत असं म्हणत भाजप नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी रोहित पवारांकडून होत असलेल्या आरोपावर आणि वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे। तसेच जय पवार यांच्या पत्रकार परिषदेवरून रोहित पवारांनी सवाल उपस्थित केले असता त्यांनी जोरदार पलटवार केलाय। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी पती गमावला आहे, पतीचे दुःख मोठे आहे, त्या पण काळजी घेतील ना, 2 चिरंजीव आहेत असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी रोहित पवारांकडून सातत्याने होत असलेल्या गाठीभेटी आणि मागण्यांवरून टोला लगावलाय। विमान अपघाताची चौकशी व्हायला पाहिजे का? तर होत आहे। शंकास्पद काही करू नये। शंका का घेत आहेत? तुमची काकी आहेत, त्या पण मदत करतील ना। जय पवार हे तुमचेच भाऊ आहेत, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? हवेत का बोलत आहात? मी व्यवस्था करतो फोन करायला। देवेंद्रजींना सांगून फ्री टेलिफोनची व्यवस्था करायला सांगतो। पत्रकार परिषद घेणार होता बेटा, का नाही घेतली? एकदा विचारा तर ना, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केलाय। राजस्थानातील सालासर रोडवरील एक भीषण अपघाताची घटना घडली आहे। या अपघातात नागपूरच्या कामठीत राहणाऱ्या पारसी कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। यात आई, वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झालाय, तर इतर 6 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राजस्थानातील खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला असून भाविकांवर काळानं घाला घातलाय। या घटनेनं नागपूरच्या कामठीमध्ये खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये महादेव पारसे, त्यांची पत्नी कांता पारसे आणि मुलगा घनश्याम यांचा समावेश आहे। खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी जात असताना तवेरा गाडीला पिकअपने जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोरदार होती की यात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे, तर पारसे कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत। जिल्हा प्रशासनाकडून नांदेड जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा पुरेसा असल्याचं सांगितलं जात आहे, तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक गॅस एजन्सी समोर गुरुवारी पहाटेपासूनच नागरिकांच्या मोठ्या रांगा दिसून आल्या। सिलेंडर मिळेल की नाही या भीतीमुळे नागरिक मोठ्या संख्येने एजन्सीकडे धाव घेत असल्याचं चित्र आहे। प्रत्यक्षात घरगुती गॅस पुरेसा उपलब्ध असल्याचं प्रशासन सांगत असताना रांगा लागण्यामागे काळा बाजाराचंही कारण असू शकेल अशी चर्चा आहे। नांदेड शहरात 1000 पेक्षा अधिक हॉटेल्स व मेस, खानावळी, भोजनालय सुरू आहेत। या ठिकाणी व्यावसायिक गॅसऐवजी घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास वापर होत असल्याचं दिसून येतंय। अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असला तरी याबाबत कारवाई अत्यल्प प्रमाणात झाली आहे। मागील काही दिवसांमध्ये गॅस दरवाढ, व्यावसायिक गॅस पुरवठ्यात आलेला अडथळा आणि घरगुती गॅससाठी सुरू करण्यात आलेली OTP प्रणाली यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। याचबरोबर गॅस बुकिंगसाठी वापरले जाणारे मोबाईल क्रमांक लागत नसल्याच्या तक्रारी देखील अनेक ग्राहकांकडून केल्या जात आहेत। लाडकी बहीण योजनेत KYC करताना महिलांनी प्रश्नांची चुकीची उत्तरं दिली, त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला। मुदतीपूर्वी अनेक लाभार्थ्यांनी KYC केले आहे, परंतु लाखो लाभार्थ्यांनी KYC केलं नाही। यासोबत अनेक महिलांनी KYC मध्ये चुका केल्या आहेत। या चुकांमुळे महिलांचा लाभ बंद झाला आहे। दरम्यान आता त्यांना चुका सुधारण्यासाठी एक संधी दिली आहे। महिला 31 मार्च पर्यंत KYC मध्ये दुरुस्ती करू शकतात। यासाठी आता फक्त 15 दिवस उरलेत, त्यामुळे ज्या महिलांनी अजूनही KYC केलं नाही त्यांनी लगेच करावं, अन्यथा महिलांना 1500 रुपयांचा लाभ कायमचा बंद केला जाईल। लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांचा लाभ बंद केलाय। अनेक महिला निकषात बसत नाही, तर अनेक महिलांनी KYC केलं नाही, त्यामुळे त्यांचा लाभ बंद केलाय। त्यासोबत अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन केलेल्या पडताळणीत महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहेत।
देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा पहिला हप्ता जमा होणार आहे. पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची शेतकरी अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. आता आज शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा केले जाणार आहेत. जवळपास 9.32 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसामच्या गुवाहाटीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहेत. आसाममध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आसामच्या दौऱ्यावर आहेत. तिथेच एका कार्यक्रमात ते पैसे ट्रान्सफर करणार आहेत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत माहिती दिली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भयंकर युद्ध सुरूच आहे. या युद्धात तेहरानसह अनेक इराणी शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. तर या युद्धात मृतकांचा आकडा हजारांच्या घरात गेलाय. अशातच आता इराकमध्ये अमेरिकन सैन्याचे इंधन भरणारे विमान कोसळल्याची माहिती आहे. इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान त्यांचे KC-135 इंधन भरणारे विमान कोसळल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं सांगितलंय. घटनेनंतर तात्काळ बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. या घटनेत 2 विमानांचा सहभाग असून एक विमान पश्चिम इराकमध्ये कोसळले तर दुसरं सुरक्षितपणे उतरल्याची माहिती आहे. अमेरिकन सैन्याने सांगितले की 2 विमाने यात सहभागी होती. एक विमान सुरक्षितपणे उतरले असून दुसरे क्रॅश झाले आहे. लष्कराने म्हटले की हा अपघात शत्रूच्या गोळीबारामुळे किंवा मैत्रीपूर्ण गोळीबारामुळे झाला नाही. सध्या बचाव मोहीम सुरू असून पुढील तपास देखील सुरू आहे. इराणच्या सर्वोच्च नेतेपदी नुकतेच निवड झालेल्या मुज्तबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक दावे विविध माध्यमं आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून केले जात आहेत. हवाई हल्ल्यात मुज्तबा खामेनी यांनी एक पाय गमावला असून ते कोमात असल्याचा दावा केला जातोय. त्यांच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचं सांगितलं जाते. एवढंच नाही तर मुज्तबा यांच्या सोशल मीडियावरील खात्यावर देखील त्यांचा AI निर्मित फोटो वापरल्याचा दावा केला जातोय. अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्याच हवाई हल्ल्यात मुज्तबा खामेनी गंभीर जखमी झाल्याचा दावा केला जातोय. स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार मुज्तबा यांनी या हल्ल्यात एक पाय गमावला असून सध्या ते कोमात आहेत असं म्हटलंय. पण इराणी अधिकारी आणि सरकारनं हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. मुज्तबा सुरक्षित असून सर्वोच्च नेत्याची जबाबदारी पार पाडत असल्याचं देखील इराणने म्हटलंय. युद्धाचा फटका आता हॉटेल्स आणि कारखान्यांसोबतच शाळांसारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांनाही बसतोय. भारत पेचे माजी संस्थापक अश्नीर ग्रोवर यांनी सोशल मीडियावर त्यांच्या मुलाच्या गुरुग्राम आणि दिल्ली येथील द श्रीराम स्कूल या शाळेकडून आलेला एक ईमेल शेअर केलाय. या ईमेलद्वारे शाळेने पालकांना माहिती दिली आहे की मध्य पूर्वेतील युद्धामुळे गॅसचा तुटवडा असल्याने शाळेच्या कंत्राटदाराला मुलांच्या दुपारच्या जेवणासाठी आणि नाश्त्यासाठी पुरेसा LPG गॅस उपलब्ध होत नाही. त्यांच्याकडे केवळ 2 दिवसांचा गॅस साठा शिल्लक असून पालकांना मुलांच्या जेवणाची पर्यायी व्यवस्था करण्यास सांगितले आहे. या परिस्थितीवर उपहासात्मक भाष्य करत टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे. विरोधाभास बघा, श्रीरामाकडे ही सिलेंडर नाही असं त्यांनी म्हटलंय. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी धर्मेंद्र यांच्यानंतर आणखी एका मित्राला गमावलंय. त्यांनी त्यांच्या पोस्टद्वारे ही दुःखद बातमी सर्वांना शेअर केली आहे. आपल्या प्रिय मित्राच्या निधनानंतर बिग बी यांनी एक भावूक पोस्ट केली आहे. आपल्या दिवंगत मित्राला श्रद्धांजली वाहताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एक अत्यंत हृदयस्पर्शी संदेश लिहिला, ज्यात त्यांनी प्रत्येक अडचणीवर मात करण्याचा मार्ग त्याला नेहमीच सापडायचा. तो एक अत्यंत प्रेमळ आणि उत्तम माणूस होता. मी माझा आणखी एक प्रिय मित्र गमावलाय. तो नेहमीच आनंदी असायचा. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य फुललेले असायचे. तो आता आपल्यात राहिला नाही यावर माझा विश्वासच बसत नाही. एक एक करून सगळे सोडून जात आहेत असंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय.